गुड मॉर्निंग फ्रेंड. नवीन सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात. तर चला बनवूयात अन्वीचा टिफिन. सेम अन्वीची एक्झाम चालू आहे, त्यामुळे मी तिला छोटं मोठंसंच काहीतरी देत आहे. फुल टिफिन मी तिला देत नाही आहे. तर आज बनवूयात डोसा पिझ्झा. तर इथे सर्वप्रथम मी पपई कट करून तिला दिलेली आहे फ्रूट्समध्ये. त्यानंतर तिथं दूध बॉईल होत आहे, गरम होत आहे. त्यानंतर तिथे पॅनमध्ये मी तेल टाकून छोटे छोटे 2 मिनी डोसाज बनवणार आहे. आणि त्याच्यावरती फक्त मी काय लावणार आहे, माझ्याकडे जो पिझ्झा सॉस आहे तो लावणार आहे. पास्ता पिझ्झा सॉस थोडासा टाकणार आहे आणि त्याच्यावरती मग ऑरिगॅनो आणि चीज टाकणार आहे. बास, एवढ्या 2 गोष्टी मी टाकणार आहे ॲक्चुअली त्याच्यामध्ये. आणि हे असे 2 पिझ्झा रेडी झाले, की मी तिला देणार आहे. डोसा पिझ्झा याला म्हणतात. तर हां, तुम्हीही बनवून पहा कसा लागतो तो मला सांगा. छान लागतो, सुंदर लागतो. मुलांचा तर फेवरेट असतो. मुलांच्या डब्यासाठी तुम्ही आवर्जून हे असं काहीतरी वेगळं देऊ शकता. ऑब्व्हियसली डोसा हा हेल्दीचा असतो, त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रश्नचिन्हच येत नाही. वाटलंच तर सॉस तुम्ही थोडासा कमी लावू शकता. मी अगदी कमीच लावला आहे. जेवढी बाकीची मुलं खातात त्यापेक्षा माझी मुलगी तर कमी सॉस खाते. आणि त्याच्यानंतर इथे मी चीज टाकलेलं आहे. चीज तर मी तिला फार देत नाही. आता हा क्यूब आहे, याच्यातलं अगदी थोडं-थोडं मी तिला दिलेलं आहे चीज. काही-काही लोक पूर्ण चीजचा क्यूब टाकतात, तसं मी नाही. अगदी नावाला दिसेल पुरतं टाकलं आहे. तशी ती चीजची फार काही फॅन नाही आहे मोठी, पण मी एक टेस्ट म्हणून लागावी म्हणून टाकलं आहे आणि वरून असं ऑर्गॅनो टाकून मी दिलेलं आहे. आणि इथे सोबत मी बनाना चिप्स दिलेले आहेत तिला. तिचे फेवरेट असतात बनाना चिप्स. त्यानंतर अशा प्रकारेचा टिफिन मी आज पॅक केलेला आहे. प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट माय यूट्यूब चॅनल, सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू. बाय बाय.